मुंबईतल्या झी 24 तासच्या कार्यालयात बाप्पा विराजमान झाले। आमदार नितेश राणे यांनी झी 24 तासच्या कार्यालयाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलंय। तसंच गणपतीची मनोभावे आरती केली आहे। तर यावेळी कोकणातील आणि मुंबईतील गणपतीच्या अनेक आठवणी नितेश राणे यांनी यावेळी सांगितलेल्या आहेत। तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अनुपमा खानविलकर यांनी। नमस्कार आणि या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। झी 24 तासच्या ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि अनेक सेलिब्रिटीज, राजकीय नेते मंडळी आमच्या बाप्पाच्या सुद्धा दर्शनाला येतात। आणि त्याचप्रमाणे या सिरीजमध्ये आमचे आजचे नेते आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भाजपचे युवा नेते नितेश राणे, आमदार भाजपचे। आपण त्यांचं स्वागत करूया झी 24 तासच्या कार्यालयात। नमस्कार, स्वागत। आणि आज तुम्ही खास आमच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलात, खूप खूप तुमचे आधी आभार। खरं तर कोकणी माणसाचं, कोकणातल्या माणसाचं आणि गणेशोत्सवाचं वेगळं नातं असतं गणपतीचं। तर आम्हाला थोडंसं कोकणातल्या या सगळ्या परंपरा आणि तुमच्या आठवणी याविषयी थोडंसं सांगा। कोकणातल्या लोकांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण। म्हणजे आपल्या वर्षभरातली सगळी कामं बाजूला ठेवून आज मुंबईतला जो चाकरमानी ज्याला आपण म्हणतो, मग मुंबई, वसई, विरार, डोंबिवली ते राहणारा जो काही कोकणातला माणूस आहे ज्याला आपण चाकरमानी म्हणतो, तो सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या गावाकडे आता जात असताना तुम्हाला दिसेल गावामध्ये आपल्या आईवडिलांना भेटणं, नातेवाईकांना भेटणं, गावातलं घर पहिलं स्वच्छ करणं, मग तिथे सत्यनारायणाची पूजा घालणं आणि मग गावच्या अन्य आपले लहानपणातले मित्र असो, नातेवाईक असो, ह्यांच्याबरोबर एक इकडल्या धावपळीतल्या जीवनातला काही बाजूला दिवस 10-15 दिवस बाजूला काढून तिथे एकदम वेगळं आयुष्य, जुनी आठवणीला उजाळा देण्याचं काम या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने होतं। म्हणजे तुम्ही इथे त्याला लाखोचा पगार द्या आणि त्याला सांगा की बाबा तू हे निवड की कोकणातल्या गणपतीला जायला निवड, तो कोकणातल्या गणपतीला जाणार। एवढा आमच्यासाठी तो सण महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कुठेही असलो तर गणेश चतुर्थीच्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो। अगदी नितेशजी, तुमच्या सुद्धा राणे कुटुंबियांचं सुद्धा गणपती असतो आणि तुमचं 10 दिवसांचं कसं नियोजन असतं गणेश उत्सवामध्ये? तुम्ही किती गणपती बरोबर वेळ घालवता? कारण 10 दिवसांचा पाहुणा असतो म्हणून खरं तर आमच्या मुंबईच्या घरी आम्ही 5 दिवसाचं ठेवतो। आमच्या गावचं घरी आम्ही जवळपास आमचं 10 दिवस, जिथे आमचे काका आहेत तिथे आमचं मूळ घर आहे, तिथे जवळपास 10 दिवसाचे आम्ही गणेश चतुर्थी तिथे साजरा करतो। आणि आज आता उद्या इकडचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही सगळे गावी जाणार। तिकडल्या गावच्या आमच्या घरी असो, आमच्या अन्य नातेवाईक असो, मग मित्रपरिवार, आमचे कार्यकर्त्यांच्या घरी प्रत्येकाला जाऊन भेटणं। कारण का हे सण असा असतो की आम्ही कोणालाही चुकवत नाही, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं, त्यांना भेटणं। लोक पण फार प्रेमाने आणि आपुलकीने आम्हाला घरी बोलवतात। किमान दिवसातले मी तुम्हाला सांगतो ना, मी 80-90 गणपतीचे दर्शन आमचे हमखास होतात, म्हणजे काही न बोलता। म्हणजे आणि ते आम्हाला 1% थकवा पण जाणवत नाही, कारण का प्रत्येकजण फार प्रेमाने आम्हाला घरी बोलवतो। प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन हक्काची आमची कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांबरोबर बसतो। म्हणून आता हे उद्याचा दिवसाचा आमच्या घरचा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर सगळे आम्ही गावी असू। पुरा दिवस आमची सकाळची आणि संध्याकाळची आरती असते, त्याला आम्ही सगळेजण राणे कुटुंब म्हणून, म्हणजे माझ्या पुतण्याला गणेश त्याच्या आग्रहाखातीरच आम्ही मुंबईला आम्ही गणेश बसवला, म्हणजे मूर्ती बसवली आहे। तो फार ह्या पूर्ण पूजा आणि ह्या सगळ्यामध्ये असतो आणि म्हणून आम्ही सगळेजणच एकंदरीत कुटुंब म्हणून सकाळची आरती, संध्याकाळची आरती, आता उद्या विसर्जनासाठी आमचं सगळं राणे परिवार जे मुंबईला राहतात, म्हणजे काका असो, त्यांचे मुलं असो, आम्ही सगळे येऊन जुहू चौपाटीला जाऊन आम्ही त्याचं विसर्जन करतो। आज आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आलात, काय बाप्पाला साकडं घातलं? शेवटचा प्रश्न एवढंच आहे की आज जिहाद नावाचं जे संकट माझ्या हिंदू धर्मावर येऊन थपलेलं आहे, त्याच्या सामोरं जाण्यासाठी, ते संकट पेलण्यासाठी किंवा त्या संकट मिटवण्यासाठी आमच्यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बाप्पांनी आशीर्वाद द्यावं, जेणेकरून आम्ही सामोरं जाऊन त्या संकटाला एक दिवस आमच्या भारतातून नष्ट करून आमचा हिंदू राष्ट्र हा हिंदूंसाठी
सक्षम सुरक्षित बनवू शकू या दृष्टिकोनातून आम्हाला आशीर्वाद द्यावं असं बाप्पाकडे साकडं घातलेलं आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि झी 24 तास बरोबर ही सगळी चर्चा केली. धन्यवाद. आणि यंत्रपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.